चित्रा मॅडम, भारत सर आणि गुलब्याची कॉमेडी या सर्वांचं शूट मी केलं आणि माझं शूट करायची वेळ आली तेव्हा कॅमेरामॅन कुठं आहे मग बघतोय तर कुठं शोधाशोध करतोय तर कुठं कॅमेरामॅनच नाही। मग आपला शंभू गजानन आपला व्हिडिओ करणार, शूट करणार हे फायनल झालं। दिवसभर कंटाळा येऊन सुद्धा आपल्या चित्रा मॅडमची एनर्जी डल झालेली नव्हती। त्यांनी परफॉर्मन्स एक नंबर सुपर हिट दिला। कलाकार हा हाडामासाचाच असतो। म्हणजे आपल्या चित्रा मॅडम जेव्हा त्यांना सांगितलं स्टॅच्यू सारखं राहा तर त्यांनी अगदी स्टॅच्यू सारखे राहिले, जसं पाहिजे तसे चेहऱ्याचे एक्सप्रेशन, मुवमेंट सर्व काही दिले। यालाच तर हाडामासाचा कलाकार म्हणतात। आणि शिवाय दिवसभर आम्हाला काहीही खायला नव्हतं, फक्त आणि फक्त त्या ताईंनी एक केळी प्रत्येकाला आणि चहा दिला होता। मग त्यावरतीच आमचा अख्खा दिवस गेला आणि शूटिंगच्या वेळेस आम्ही इतकं दंगून गेलो होतो की आम्हाला अजिबात सुद्धा भुकेची जाणीव झाली नाही। अक्षरशः आम्ही एकमेकाचा निरोप घ्यायची वेळ आली तरीही। मग शेवटी उरला आमचा हा सीन, तो राहिला रात्रीच्या वेळेस करायची वेळ आली, कारण तर आम्हाला दिवसभर भारत सर, कॉमेडी गुलब्या आणि चित्रा मॅडम यांचं शूट घेण्यातच दिवस गेला। जेव्हा माझ्या शूटची वेळ आली तेव्हा मला अगदी थोडा वेळ मिळाला होता। रात्र झाली होती, प्रत्येकाला आपापल्या घरी जायचं होतं। चित्रा मॅडम पंढरपूरवरून आल्या होत्या आणि गुलब्या सरचं तर काय इथंच वेळापूरमध्येच होतं। मी अकलूजला जाणार होते। अकलूजला 8-9 नंतर एसटी मिळत नाही, वडाप मिळत नाही। बनवत बसती मग काय तर तुला काय कळत नाही, असती बायको करून उगा आणली घरात। बघितलं तिला एक काम सुद्धा नीट येत नाही, नुसता मोबाईल घेऊन बसती। मोबाईल पाहिजे नसता चॅटिंगला हे। 3, 2, 1 स्टार्ट। बोला। अगं तुला किती नाव ठेवते ते? एक साथ बोला, तिला काय सुद्धा कळत नाही अजिबात। काय तुझं तिला टपरं नुसतं काय रील बनवायचं येड आहे, मोबाईल घेऊन बसायचं, एक लाख लोक नाव ठेवा लागली। नुसतं खायचं काम करते, मला काहीच करत नाही। बोला तिघं सगळे झालं। आम्ही काय बोलतोय आणि काय करते तू? शेंगा खाते, केळं खाते, अवघड झालेला काही तू बनव काम काय करायला नको म्हणती, नुसतं रील बनवायला पाहिजे म्हणती। आला असेल मला वाटतं।